नमस्कार, मी प्रतीक्षा अद्विक पॉममध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. किराणा सामान हे तर आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा घटकच आहे. कधीकधी काय होतं, एखादी भाजी बनवत असतो आणि मसाला हवा तर मसालाच संपला असतो. ब्रश करत असताना वेळेवर पेस्टच संपतो. तर असं प्रत्येक वेळी आपल्यासोबत होत असतं. आणि याउलट कधीकधी तर घरात एखादी वस्तू असूनसुद्धा आपण नवीन एखादी वस्तू घेऊन येतो. तर कधी डब्यामध्ये एखादी वस्तू मिळते आणि कळतं की ती खूपच खराब झालेली आहे. तर या सर्व गोष्टी आपल्यासोबत होऊ नये म्हणून त्यासाठी गरज आहे ती म्हणजे योग्य नियोजनाची. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किराणा सामान भरण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तर अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्याने तुमच्या पैशाची बचत तर होईलच, पण वेळेची सुद्धा बचत होणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. किराणा सामान आणण्यापूर्वी आपण प्रत्येकजण सामानाची यादी बनवतोच, पण तरीही खूपदा असं होतं की लिस्ट बनवूनसुद्धा एखादी गोष्ट आपण विसरतोच आणि घरी येऊन आपल्या लक्षात येतं की ही गोष्ट आपण विसरलो आहे. माझ्यासोबतसुद्धा बऱ्याचदा आधी असंच व्हायचं, म्हणून मी एक रूल बनवला. म्हणून यासाठी सामानाची एक मास्टर लिस्ट बनवून घ्या, म्हणजे एक मेन यादी बनवून घ्या. या यादीमध्ये किराणा सामानातील तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू वापरल्या जातात त्याच वस्तूंचा समावेश त्या यादीमध्ये करा. माझ्या फॅमिलीनुसार अशी एक मेन लिस्ट तयार केली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या वस्तूनुसार त्याला डिव्हाइड केले आहे. उदाहरणार्थ डाळी, कडधान्य, मसाले, स्नॅक एक्सेट्रा. कारण कसं असतं, प्रत्येकाच्या घरामध्ये मेंबर हे वेगवेगळे असतात आणि क्वांटिटीसुद्धा वेगवेगळी लागते. आणि अशा काही गोष्टी असतात की ज्या कोणत्या फॅमिलीमध्ये रेग्युलरली बनवल्या जातात तर कोणत्या फॅमिलीमध्ये नाही. त्याच्यामुळं तुमच्या फॅमिलीनुसार तुम्ही अशी यादी बनवायची. तुम्हाला जर या लिस्टची आयडिया हवी असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामुळे तुम्हालाही तुमच्या फॅमिलीनुसार, तुमच्या घरातील मेंबरनुसार किंवा तुमच्या घरातील फॅमिलीच्या आवडीनिवडीनुसार मेन लिस्ट तुम्ही बनवून घेऊ शकाल आणि तुम्हाला ते सोपी जाईल. आणि यामधल्या काही गोष्टी तुम्ही ॲड करू शकता किंवा काही गोष्टी स्किपसुद्धा करू शकता. अशी लिस्ट प्रत्येक महिन्याचा किराणा आपण जेव्हा घेतो तेव्हा ती कामात येईल आणि आपण कोणत्याही वस्तू विसरणारसुद्धा नाही. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे बाय वन गेट वनच्या ज्या वस्तू आहे तर त्या आपण घेतो. आता डीमार्टमध्ये किराणा आणायला गेलो की बाय वन गेट वनच्या ऑफर्स दिसतात आणि त्या प्रत्येकालाच मोहर टाकणाऱ्या असतात. पण ॲक्च्युअली अशा वस्तूंची एक्सपायरी डेट जवळ आलेली असते, म्हणून त्या ऑफर्समध्ये मिळतात. या वस्तू नेहमी नीट एक्सपायरी डेट चेक करूनच घ्या. डीमार्टमध्ये किराणा घेताना डीमार्टचा स्वतःचा ब्रँड असतो, प्रेमिया ब्रँड, आणि दुसरे ब्रँडसुद्धा असतात. तर त्यांच्या स्वतःच्या ब्रँडचे जे प्रोडक्ट्स असतात तर ते स्वस्त असतात इतर ब्रँडपेक्षा. त्याचप्रमाणे तिथे काही धान्य लूज ठेवलेले असतात, त्याची किंमत पण कमी असते. उदाहरणार्थ रेडीमेड जो रवा असतो, रेडीमेड डाळ असतात किंवा रेडीमेड शेंगदाणे असतात आणि ते नीट बघून आपण घेऊसुद्धा शकतो. काही वस्तू अशा असतात की ज्या जास्त प्रमाणात घरामध्ये यूज होतात, तर त्या वस्तू नेहमी सुपर सेवर पॅकमध्येच घ्या. म्हणजेच काय की मोठ्या पॅकमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करा. याने महिन्याचं बजेट थोडं वाढतं, पण तसं पाहायला गेलं तर पैशाची बचतच होते. कारण वस्तू पॅकमध्ये घेतल्या तर कमी पैशात मिळतात आणि सिंगल घेतल्या तर त्या तेवढ्या थोड्या महाग असतात. पुढच्या 2-3 महिन्या आपल्याला खरेदी करायची सुद्धा गरज पडत नाही. उदाहरणार्थ शॅम्पू, हँडवॉश, डिश लिक्विड, अगरबत्ती, धूपबत्ती, तर यासारखे जे डिटर्जंट पावडर, हार्पिक, तर यासारख्या वस्तू तुम्ही सुपर सेवर पॅकमध्ये घेऊ शकता. आणि वस्तू घेताना खरंच ती खूप गरजेची असेल आणि मुदत संपायच्या आत ती तुमच्या घरामध्ये वापरली जात असेल तरच घ्या. खूपदा असं होतं की आपण बाय वन गेट वनच्या वस्तू घेऊन येतो आणि त्या संपण्याच्या आतच त्याची एक्सपायरी संपून जाते. अशामुळे आपल्याला फायदा तर होत नाही, पण मात्र नुकसानच होतं. मोस्टली खाण्याच्या आयटम्सवर जास्त ऑफर्स असतात, त्यामुळे नीट तपासूनच घ्यायच्या. जसं की आता उदाहरणार्थ ही आईस्क्रीम, आता इथे ऑफर्स तर होती बाय वन गेट वन, बट त्याची जी एक्सपायरी आहे तर ती जवळ होती. त्याच्यामुळं या गोष्टी चेक करूनच घ्यायच्या. कोणतीही वस्तू निवडताना शेल्फच्या समोरची वस्तू न निवडता मागची वस्तू निवडायची, कारण ती नवीन असते आणि त्याची एक्सपायरी पण जास्त असते आणि ती जास्त खराबसुद्धा झालेली नसते. त्याच्यामुळं स्पेशली ज्या फ्रोझन वस्तू असतात जसे की डेअरीचे प्रोडक्ट आहे तर त्या मागच्याच घ्यायच्या. ज्या वस्तू आपण महिन्यातून एकदाच वापरतो त्या ऑफर्समध्ये असल्या तरी त्या कमी प्रमाणातच आणायच्या, कारण एखादी नवीन वस्तू आपल्याला आवडेलच असं नाही.
किराणा सेग्रिगेट करून ठेवायचा आणि मोस्टली जेव्हाच्या तेव्हाच किंवा लगेच दुसऱ्या दिवशी तो भरण्याचं ट्राय करायचं, म्हणजे एकमेकांचा जो वास असतो तो सामानाला लागत नाही. पिशवीतून जे सामान आहे ते काढतानाच त्याचं वर्गीकरण करून ठेवायचं, जसं की धान्य, क्लिनिंगचं सामान, बिस्किट्स, तर हे सगळं सेपरेटली ठेवायचं. तिथे पिशव्या विकत घ्यायची गरज नाही. पिशव्या या घरूनच न्यायच्या आणि काम झाल्यावर झटकून त्या व्यवस्थित त्याच्या जागी ठेवून द्यायच्या, जेणेकरून त्याच पिशव्या आपण नेक्स्ट वेळी सोबत घेऊन जाऊ शकू आणि आपले जे पिशवीचे पैसे आहेत ते सुद्धा वेस्ट जाणार नाही. कधीही काय करायचं की जेव्हा आपण सामान आणतो, सेग्रिगेट करून ठेवतो, त्याच्यानंतर जे सगळं सामान आहे ते पूर्ण ज्या ज्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे. कारण मग काय होतं की दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो आणि एखादी गोष्ट संपलेली असते तर आपला वेळ हा त्याच्यामध्ये जातो आणि सकाळची स्वयंपाकाची घाई तर सगळ्यांनाच असते. त्याच्यामुळं प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवली तर आपलं जे काम असतं ते सोपी होतं. किराणा सामान भरताना कधी थोडंफार पॅकेटमध्ये तसंच उरलेलं असतं, तर काय करायचं, सामान उरलं असेल तर भरताना दुसऱ्या डब्यात ठेवल्यापेक्षा त्याच पिशवीत नीट बांधून ठेवायचं आणि ती जी पिशवी आहे त्याच डब्याच्या बाजूला आपण ठेवू शकतो, जेणेकरून काय होतं की आपण पहिले ते पिशवीतलं सामान यूज करू शकतो आणि नंतर आपल्या डब्यामधलं, किंवा तुम्ही एखादी बास्केट करून त्याच्यामध्ये सुद्धा हे पॅकेट्स ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला ते दिसतात. आता मी काय करायची, माझ्याकडे एक डब्बा आहे तर त्या डब्यामध्ये उरलेलं जे सगळं सामान आहे तर ते त्याच्यामध्ये ठेवायची. बट काय व्हायचं की कधी मी विसरून जायची की त्याच्यामध्ये कोणती गोष्ट बाकी आहे आणि मी पुन्हा रिपीट ते गोष्ट घेऊन यायची. त्याच्यामुळं आता मी काय केलेलं आहे की बास्केट बनवलेली आहे आणि बास्केटमध्ये ते सामान ठेवते, म्हणजे माझ्या लक्षात येतं की कोणती गोष्ट आहे घरामध्ये. आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आपल्याला जास्त लागतात तर त्याच वस्तू जास्त भरायच्या, ज्या वस्तू आपल्या घरामध्ये कमी प्रमाणात यूज होतात तर त्या अर्धा किलो वगैरे 500 ग्रॅम अशाच घ्यायच्या. आता ते डिपेंड करतं की घरामध्ये किती मेंबर आहेत आणि माझ्या घरामध्ये आम्ही तिघंच असल्यामुळं मी त्यानुसारच प्रत्येक महिन्याला किराणा भरते आणि मी 3 महिन्याचा किराणा असं कधीच भरत नाही. कारण आपल्याला काय असतं, आपल्या घरामध्ये वस्तू मागे चालल्या जातात आणि आपल्याला माहीतसुद्धा पडत नाही की घरामध्ये कोणती गोष्ट शिल्लक आहे. त्यामुळे मी मंथलीच किराणा रिस्टॉक करत असते आणि खूप छान दिसतं ना असं जेव्हा पूर्ण किराणा भरलेला असतो. मोस्टली माझे जे कंटेनर्स आहे तर ते ट्रान्सपरंटच आहे, म्हणजे आपल्याला पटकन व्हिजिबल होतं, पटकन दिसतं. या ज्या काचेच्या भरण्या आहेत तर या मी फ्लिपकार्टवरून बोलावलेल्या होत्या. आता जवळपास 3 वर्ष झाले असतील आणि क्वालिटी खूप छान आहे. आणि जे माझ्याकडे प्लास्टिकचे कंटेनर आहे तर ते सुद्धा मी एक सेट 6चा फ्लिपकार्टवरून बोलावलेला होता, तर तो सुद्धा छान क्वालिटीचा आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते. आणि असे ऑर्गनायझर्स तुम्ही बास्केट्स यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही आपले मॅगी, बिस्किट्सचे पॅकेट्स असतात तर हे स्नॅक्सचे पॅकेट्स हे सगळे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे 120 रुपीजला. पण ऑनलाईनसुद्धा बरेच असे कंटेनर अवेलेबल आहे जे तुम्ही घेऊन किंवा मग घरच्या घरीसुद्धा तुम्ही DIY बनवून घेऊ शकता, किंवा घरी टोपली असेल तर किंवा पृष्ठाचे जे बॉक्स असतात तर ते सुद्धा आपण यूज करू शकतो आणि आपलं जे घर आहे ते ऑर्गनाईज करू शकतो आणि आपलं कामसुद्धा आपण सोपी करू शकतो. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.